प्रख्यात शिवकथाकार आणि धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख यांचं बुधवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांच्यावर विवेका रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्यांचं वय 84 वर्ष होतं. त्यांच्या निधनामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होते. तसंच त्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. प्रख्यात शिवकथाकार आणि धर्मभास्कर अशी उपाधी मिळालेले सद्गुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख हे शिवभक्ती, कीर्तन आणि धर्मप्रबोधनाच्या कार्यासाठी ओळखले जायचे. त्यांनी आपल्या प्रभावी वाणी, अभ्यासपूर्ण शिवचरित्र कथन आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाद्वारे हजारो भक्तांना प्रेरित केलं. महाराष्ट्रासह विविध भागात त्यांनी शिवकथा, भागवत, रामायण, धर्मसंस्कार शिबिरं घेत समाज प्रबोधनाचं कार्य केलं. त्यांच्या प्रवचनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आदर्श, राष्ट्रभक्ती, संस्कार आणि अध्यात्म यांचा संगम आढळून यायचा. छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र तळागाळात गेलं पाहिजे यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यतीत केलं. राष्ट्रभक्त पिढी निर्माण करण्याचं काम त्यांच्या हातून घडलं. छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि गुरुमंदिर परिवार हा त्यांचा मोठा परिवार होता. अनेक ग्रंथांची, काही नाटकांची निर्मिती देखील त्यांनी केली. संत साहित्याचाही त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता. रामायण, महाभारत, दासबोध, ज्ञानेश्वरी, श्री गुरुचरित्र यावर त्यांचं प्रभुत्व होतं. अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम देखील त्यांनी राबवले होते. त्यांच्या निधनानं आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून शिष्यवर्ग आणि भक्त परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.